ओले मूळ भेदी खडकाचे अंग, 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 अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, 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 नाही कैवाड तोतवरी, नाही कैवाड तोच वरी, नाही कैवाड तोच वरी, दोरे चिरा कापे पाडीला काचनी, 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 अभ्यासे सेवनी विष पडे, अभ्यासी सेवनी विष पडे, अभ्यासी सेवनी विष पडे, तुका म्हणे कैसा बसण्यासी ठाव, 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 जठरे बाळा वाव एकाएकी, जठरी वाळवाव एकाएकी, जठरी वाळवाव एकाएकी, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासे सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी, दोरे चिरा कापे पाडीला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे, तुका म्हणे कैसा बसण्यासी ठाव, जठरे बाळा वाव एकाएकी, या पावन पवित्र भूमीमध्ये
नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं जे जप चालू आहे, तप चालू आहे, अनुष्ठान चालू आहे, दानपुण्य चालू आहे आणि त्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये हे जे सत्संग प्रवचन चालू आहे, याचा उद्देश काय आहे याचं आपल्याला नेहमी नेहमी स्मरण करून दिल्या गेलं की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची, समाधानाची, शांततेची प्राप्ती झाली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर मृत्यूनंतर आपली दुर्गती किंवा दुर्दशा होऊ नये, म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला आपल्याला जावं लागू नये, या उद्देशानं हे सर्व या ठिकाणी चालू आहे. अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की हे जे सर्व चालू आहे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये, हे जे सत्संग प्रवचन चालू आहे हे कुणासाठी चालू आहे हे प्रत्येकानं समजून घ्यायचं आहे. काहींची भ्रांती असते की जे जपाला, तपाला, अनुष्ठानाला बसलेले त्यांच्यासाठी चालू आहे. काहींना असं वाटतं की या ठिकाणी रात्रंदिवस जे सेवा करतायत त्यांच्यासाठी चालू आहे. काहींचा कदाचित असा संभ्रम होऊ शकतो की जे सत्संग प्रवचनासाठी या ठिकाणी सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये येतात त्यांच्यासाठी चालू आहे. या सर्वांसाठी तर चालू आहेच, परंतु केवळ या सर्वांसाठीच चालू आहे असं मात्र नाही. कारण संतांचं जीवन, संतांचं कार्य, संतांचा बोध, संतांचा उपदेश सर्व विश्वासाठी असतो. जसं घरातला कर्ता व्यक्ती, प्रमुख व्यक्ती जे काय कार्य करतो तर ते कुणासाठी? घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. कारण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या प्रमुख व्यक्तीनं आपलं मानलं असतं. घरातल्या प्रत्येकाला आपलं मानलेलं असल्यामुळं कुटुंब प्रमुख जे कार्य करतो तर ते कुणासाठी? घरातल्या प्रत्येकासाठी. त्याचप्रमाणे जे संत असतात तर ते सर्व विश्वालाच आपलं घर मानतात. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरी आपणची जाण. सर्व विश्वालाच ते आपलं घर मानत असतात. त्याच्यामुळं त्यांचा बोध, त्यांचं कार्य हे सर्व विश्वासाठी असतं. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. संपूर्ण विश्वामधले प्राणी जात सुखी असली पाहिजे, समाधानी असली पाहिजे, अशी संतांची इच्छा असते. आणि म्हणून
संत जेही कार्य करतात, जो उपदेश करतात, जो बोध करतात, तो कुणासाठी? सर्व विश्वासाठी. संतांचं जीवन, संतांचं कार्य जसं सर्व विश्वासाठी, तसं संतांचा बोध, संतांचा उपदेश सर्वांसाठीच आहे. म्हणून आता जो अभंग उच्चारण केला, त्या अभंगामध्ये जो बोध केला, उपदेश केला किंवा सिद्धांत सांगितला, तो सर्व कुणासाठी? सर्वांसाठी. जसं सुरुवातीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये जे प्रवचन झालं होतं, त्याच्यामध्ये जसं सांगितलं गेलं होतं की जे महापुरुष असतात, सत्पुरुष असतात, महान संत असतात, तर ते सिद्धांत सांगतात. आणि विवेकी, विचारी, धर्मात्मा, पुण्यात्मा ते देखील इच्छा करतात की आम्हाला एखादा सिद्धांत ऐकायला मिळाला पाहिजे. सिद्धांताच्या संदर्भात त्या दिवशी विस्तारानं सांगितलं होतं, आठवत असेल. सांगायचं तात्पर्य, सिद्धांत जो असतो तो अटळ असतो, कधीही टळत नाही. म्हणून आज देखील आता जो अभंग उच्चारण या ठिकाणी केल्या गेला, तर त्या अभंगामध्ये देखील सिद्धांत सांगितला गेला. खरं म्हणजे अगोदर सिद्धांत सांगितला जातो. सिद्धांत अवघड असेल समजायला तर एखादं उदाहरण दिलं जातं, एखादी कथा सांगितल्या जाते, एखादा दृष्टांत दिला जातो. उद्देश हा असतो की जो सांगितलेला सिद्धांत आहे तो समजला पाहिजे. परंतु आता जो अभंग उच्चारण केला गेला, त्या अभंगामध्ये अगोदर सिद्धांत न सांगता अगोदर उदाहरण दिल्या गेलं आणि त्याच्यानंतर सिद्धांत सांगितला आणि परत उदाहरण दिले गेले. म्हणजे 4 चरणाच्या अभंगामध्ये एक उदाहरण देऊन 1.5 चरणामध्ये सिद्धांत सांगितला गेला आणि नंतरच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये परत उदाहरण दिलं गेलं. उद्देश हा आहे की हा जो सिद्धांत आहे अत्यंत महत्वाचा आहे, प्रत्येकाला समजला पाहिजे. जे ज्ञानी असेल त्यांना तर समजला पाहिजे, परंतु अज्ञानी जे असेल, दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मूर्ख म्हणजे जे व्यसन आदी करतात त्यांना देखील समजला पाहिजे. म्हणजे ज्ञानी असेल, अज्ञानी असेल, मोठा असेल किंवा लहान असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, सर्वांनाच हा सिद्धांत समजला पाहिजे. या उद्देशानं सिद्धांत सांगण्याच्या पूर्वी उदाहरण दिल्या गेलं. उदाहरणानंतर सिद्धांत सांगितला, सिद्धांतानंतर परत उदाहरण दिले गेले. उद्देश हा आहे की आपल्या सर्वांनाच हा सिद्धांत समजला पाहिजे. तर
उदाहरण कोणतं दिलं आणि सिद्धांत कोणता सांगितला? तर पहिल्या चरणामध्ये आत्ता सांगितलं की पहिलं उदाहरण दिलं आणि नंतर सिद्धांत सांगितला. कोणतं उदाहरण आणि कोणता सिद्धांत? पहिल्या चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, 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 अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, 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 नाही कैवाड पोचवरी, नाही कैवाड तोचवरी, नाही कैवाड तोचवरी. सर्वात पहिलं उदाहरण सांगितलं, उदाहरण दिलं, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. आणि त्याच्यानंतर सिद्धांत सांगितला. अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, किंवा नवे ऐसे काही नाही अवघड. मुख्य सिद्धांत जो सांगितला तो समजून घ्यायचा आहे. कोणता सिद्धांत? अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी. अभ्यास केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर असं या जगामध्ये कोणतंच कार्य नाही, कर्म नाही की जे होत नाही, सिद्धीला जात नाही. अभ्यास केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर कितीही अवघड कार्य असेल, कर्म असेल तर ते होऊन जातं. कारण नवे ऐसे काही नाही अवघड. अवघड या जगामध्ये काहीच नाही. आणि अवघड वाटत असेल तर त्याचं कारण अभ्यास करत नाही, प्रयत्न करत नाही. सांगायचं तात्पर्य, हा जो सिद्धांत आहे हा प्रत्येकानं समजून घ्यायचा आहे आणि त्याची जीवनामध्ये अनुभूती घ्यायची आहे. कोणती अनुभूती? स्वतः घ्यायची की अवघड या जगामध्ये काहीच नाही, असाध्य या जगामध्ये काहीच नाही. हा सिद्धांत आपल्याला समजला पाहिजे, याच्यासाठी उदाहरण दिलं गेलं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. झाडाचं मूळ
अगदी मुलायम असतं. सूक्ष्म जमिनीमधले घटक आणि पाणी याच्यापासून ते बनलेलं असतं. अत्यंत मुलायम असं जे झाडाचं मूळ असतं, असं झाडाचं ओलं मूळ काय करतं? ओले मूळ भेदी खडकाचे अंग. कठीण अशा प्रकारचा जो खडक असतो त्या खडकाला झाडाचं ओलं मूळ भेदून टाकतं. का भेदतं? तर ते रात्रंदिवस प्रयास करतं, प्रयत्न करतं, कार्य करतं. आता काही म्हणतील की रात्रंदिवस प्रयास करतं का आमच्यासारखं झोपा घेतं? काय माहित. आपण वरते ते जमिनीमध्ये. त्याच्यासाठी दुसरं उदाहरण दिलं. दोरे चिरा कापे पाडीला काचणी. बऱ्याचशा गावामध्ये विहीर किंवा जो आड असतो तर त्याला कठीण अशा प्रकारे दगडाचा चिरा लावलेला असतो आणि मुलायम झाडाच्या सालीपासून किंवा कापसापासून जो सुती दोर बनलेला असतो त्या दोरानं पाणी ओढल्यानंतर नेहमी ओढल्यानंतर त्या कठीण अशा प्रकारच्या दगडाच्या चिऱ्याला काचणी पडते. हे उदाहरण देण्याचा उद्देश काय? की अवघड या जगामध्ये काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही. सुरुवातीला सांगितलं की जे ज्ञानी आहे त्यांना तर समजलंच पाहिजे, परंतु अज्ञानी त्यांनाही समजलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलं अभ्यासे सेवनी विष पडे. सुरुवातीला हे सांगितलं की मोठा असेल, लहान असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, सर्वांनाच हा सिद्धांत समजला पाहिजे. त्याच्यासाठी चौथ्या चरणामध्ये अजून एक उदाहरण दिलं. तुका म्हणे कैसा बसण्यासी ठाव. 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 जठरी वाळावाव एकाएकी. जठरी वाळावाव एकाएकी. जठरी वाळावाव एकाएकी. तुका म्हणे कैसा बसण्यासी ठाव. जठरी बाळा वाव एकाएकी. आईच्या गर्भामध्ये जसं जसं बालक वाढतं तसं तसं त्या ठिकाणी त्याला जागाही मिळते आणि जसं जसं त्या बाळाची वाढ होते त्याप्रमाणे मातेला त्याला धारण करण्याची शक्ती, क्षमता देखील प्राप्त होते. सांगायचं तात्पर्य हे सर्व उदाहरण देण्याचा कोणता?
की अवघड या जगामध्ये काहीच नाही, अशक्य या जगामध्ये काहीच नाही, सर्व काही शक्य आहे. परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर अगदी असाध्य वाटणारं कार्य देखील साध्य होऊन जातं. अवघड वाटणारं कार्य किंवा कर्म सोपं होऊन जातं. अशक्य वाटणारं शक्य वाटतं, अवघड वाटणारं सोपं वाटतं. असं केवळ संतच म्हणतात असं नाही. भगवंत म्हणतात किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अगाभ्यास योगो म्हणजे तो हा एको जाणिजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. या जगामध्ये अनेक योग आहे. कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे. त्याचप्रमाणे हा अभ्यास योग माऊली सांगतात किंवा भगवंत म्हणतात, अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. हा जो अभ्यास योग आहे, या अभ्यास योगानं असं कोणतंच कार्य नाही की जे होत नाही. त्याच्यासाठी उदाहरण दिले. पयाभ्यासाचे निबळे, एकी गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की, विष की आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. पै अभ्यासाचे निबळे, एकी गती अंतराळे. जसं पक्षी आकाशामध्ये गमन करतात तसे काही योगी आकाशामध्ये गमन करतात. किंवा व्याघ्र सर्प प्रांजळे केले की, जसं घरामध्ये कुत्र मांजर पाळतात, त्यांना बांधूनच ठेवतात असं नाही. असं काही काही वाघ सिंह आपल्या घरामध्ये पाळतात. कुत्र्या मांजऱ्यासारखे ते घरामध्ये फिरत राहतात. साप पाळतात. जसं जमिनीवर ते गड्डा असेल, टेकड असेल तर काही चालत राहतात, तसे काही समुद्री पायवाट जोडे. प्रचंड लाटा उसळत असतात तरी परंतु काही त्याच्यामध्ये चालत राहतात. हे सर्व कशामुळं? अभ्यासामुळं, प्रयत्नामुळं. असे हे जे अनेक उदाहरण दिले, त्या सर्व उदाहरणाचा उद्देश हा आहे की या जगामध्ये अवघड असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही. एक जे उदाहरण आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी देखील दिलं. शब्दाचा थोडासा हेरफेर असेल परंतु अर्थ एकच.
ज्ञानेश्वर माऊली सांगतात की विष की आहारी पडे, आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अभ्यासे सेवनी विष पडे. दोन्हीही उदाहरणाचा उद्देश किंवा अर्थ एकच की अशक्य वाटणारं कार्य देखील शक्य होऊन जातं, असाध्य वाटणारं साध्य होऊन जातं, अवघड वाटणारं कार्य सोपं होऊन जातं. कशामुळे? तर अभ्यासामुळे. जसं आता सांगितलं की विष की आहारी पडे किंवा अभ्यासे सेवनी विष पडे. जसं विष जर एकदम घेतलं तर लगेच मृत्यू होतो, परंतु काही काही लोक ते विष सेवन करण्याचा अभ्यास करतात. जेवढे नशेचे पदार्थ आहे त्या सर्वांमध्ये विष आहे. असं कोणताही पदार्थ नाही व्यसनाचा की ज्याच्यामध्ये विष नाही. तर ते विष पचवण्याचा प्रयास करतात. अभ्यासे सेवनी विष पडे, विष की आहारी पडे. जसं जे तंबाखूचं सेवन करतात, तंबाखू खात राहतात, त्यांना अनुभव असेल किंवा त्यांना अनुभव येतोच. जसं काहींना सुरुवातीला तंबाखूचा वास जरी आला तर त्यांना मळमळ व्हायला लागतं, तो वास त्यांना असह्य व्हायला लागतो. परंतु ते काय करतात? एखादी तंबाखूची काडी घेतात, जिभेला लावतात. जिभेला लावलं की बऱ्याच जणांना चक्कर येतात, भोंडा येतात, ढाळवांती होते. परंतु ते काय करतात की परत 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 जिभेला लावत राहतात. आणि मग काही दिवसांना अशी त्यांना सवय लागते की सुरुवातीला वास आला तरी ज्यांना मळमळ होत होती, जिभेला लावल्यानंतर ढाळवांती होत होती, अशी सवय करतात, असा अभ्यास करतात की नंतर असे तंबाखू खातात की बोकणीचे बोकणी, जसं काही बाजारचा खाऊ खातात. आणि मग म्हणतात आता काहीच होत नाही. काहीच होत नाही म्हणजे ढाळवांत्या होत नाही, चक्कर येत नाही. परंतु तंबाखूचा जो परिणाम आहे शरीरावर तो मात्र झाल्याशिवाय राहत नाही. जसं डॉक्टर सांगतात
शास्त्रज्ञांनी शोध लावला की तंबाखूच्या सेवनानं म्हणजे बिडी सिगारेटच्या द्वारे ओढत असेल किंवा खात असेल तर त्यांना कॅन्सर होतो. बरेचसे गालामध्ये कोंबून घेतात. काही दिवसांना तिथं हिरड्या सडून जातात. काहींच्या गालाला छिद्र पडतं, काहींच्या गळ्याला छिद्र पडतं आणि काहींच्या पोटाला म्हणजे जठराला छिद्र पडतं. जेवढं खाल्लं तेवढं सर्व पसारून जातं. मग मृत्यूशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांना राहत नाही. सांगायचं तात्पर्य की अभ्यासे सेवने विष पडे, परंतु त्याचा जो परिणाम आहे शरीरावर तो मात्र झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी जसं सांगितलं जातं, सर्वांना हात जोडून विनंती केल्या जाते की आपण तरुण विश्व तारा, आपण मरून दुसऱ्याला मारू नका, कसल्या प्रकारचं व्यसन करू नका. कोणतंच व्यसन चांगलं नाही, कारण प्रत्येक व्यसनामध्ये विष असतं. बिना विषाचं कोणतं व्यसन बनतच नाही. जसं बऱ्याचशा वेळेस बातम्या येतात की अतिविषारी दारू पिल्यामुळं, मद्य पिल्यामुळं एवढे लोक मेले. बातमी काय असते? अतिविषारी. याचा अर्थ इतर दारूमध्ये, मद्यामध्ये विष नसतं असं नाही, असतं, परंतु थोडं असतं. त्याच्यामुळं 100 वर्ष जगणारे असेल तर 5-50 वर्ष जगतात, 5-50 वर्ष जगणारे असेल तर 15-20 वर्ष जगतात, 15-20 वर्ष जगणारे असेल तर 4-5 वर्ष जगतात आणि मरतात. त्याच्यासाठी संत सांगतात की आपण निर्व्यसनी राहा, व्यसन करू नका, कारण त्याच्यामध्ये विष आहे. बऱ्याचशा ठिकाणी या सर्व दुर्गतीपासून वाचण्यासाठी त्या व्यसनावर सूचना लिहायला सांगितली. जसं तंबाखूची पुडी असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, त्याच्यावर ते लिहिलं जातं की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. आरोग्यासाठी हे सर्व हानिकारक आहे. इंग्लिशमध्ये नसेल समजलं तर ज्या त्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं समजण्याशा, आणि तीने समजलं तर हे सर्व खतरनाक आहे, डेंजरस आहे, पॉइझन आहे, विष आहे त्याच्यामध्ये. हे दाखवण्यासाठी एखादं नागाचं चित्र, विंचवाचं चित्र त्याच्यावर ते काढलं जातं, किंवा एखादा मेलेल्या माणसाचा सापळा त्याच्यावर ते दाखवलं जातं. उद्देश हा आहे की हे व्यसन आपण करू नये. त्याच्यामध्ये विष आहे, त्याच्यामुळं मृत्यू निश्चित आहे, त्याच्यामुळं दुर्गती निश्चित आहे. तरी परंतु काही व्यसन करतातच.
आपण तर करतात, दुसऱ्याला प्रेरणा करतात. आपण तर मरतात, दुसऱ्याला घेऊन मरतात. आपलं व्यसन सुटत नाही. आपली जी कमजोरी आहे, आपली जी हीन बुद्धी आहे, कमकुवत बुद्धी आहे, ती समजून घेत नाही. उलट दुसऱ्याला बदनाम करतात. साधू संतांना बदनाम करतात, भगवंताला बदनाम करतात. जसे काही काही म्हणतात, भगवान शंकराला व्यसन आहे तर मग आपलं असलं काय हरकत आहे. देवांचे देव महादेव. काय म्हणतात की भगवान शंकराला भांग पिण्याचं व्यसन आहे. अर्थाचा अनर्थ करतात, पितात आणि मरतात आणि दुसऱ्याला घेऊन मरतात. भगवान शंकराला कसल्या प्रकारचं व्यसन नाही, कसल्याच प्रकारचं. भगवान शंकराला बदनाम करून आपण व्यसन करू नका. देवी देवतांना, साधू संतांना बदनाम करून आपण व्यसन करू नका. जसं आता सांगितलं की भगवान शंकराला कसल्याच प्रकारचं व्यसन नाही. हा एक व्यसन आहे. आता व्यसन म्हणते बरं झालं, एक का होईना आहे ना, मग आम्हाला असलं काय झालं. देवांचे देव महादेव, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांतात त्यांना एक व्यसन आहे ना. कोणतं व्यसन आहे? भव भय भंग व्यसनम. अर्थ समजून घेतला पाहिजे. भव म्हणजे संसार, भय म्हणजे दुःख आणि भंग म्हणजे नाश करणं. भगवान शिवाच्या भक्ताला भव भयाचं जे दुःख आहे, म्हणजे संसाराचं जे दुःख आहे, जन्म मृत्यूच्या चक्राचं जे दुःख आहे, भगवान शिव आपल्या भक्ताचं दुःख निवारण करतात. जसं व्यसनी व्यक्तीला व्यसन केल्याशिवाय चैनच पडत नाही, तसं भगवान शिवाला आपल्या भक्ताचं दुःख निवारण केल्याशिवाय चैनच पडत नाही. भव भय भंग व्यसनम. त्याचा अर्थ कळत नाही, अर्थाचा अनर्थ करतात. आपणही मरतात, दुसऱ्या घेऊन मरतात. एक तर अति असा महामूर्ख दुसऱ्याला सांगत होता, कृष्ण म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना. कोणत्या गीतेमध्ये? हे फक्त मूर्खाच्या गीतेमध्ये, जे दुर्गतीला जाणार आहे, नरकाला जाणार आहे. अशा प्रकारे दुसऱ्याची बुद्धी भ्रमित करतात, देवी देवतांची बदनामी करतात, साधू संतांची बदनामी करतात. आपणही मरतात आणि दुसऱ्याला देखील घेऊन मरतात. काही काही साधू संतांची बदनामी करतात.
साधू चिलीम पितात असं काही म्हणतात. चिलीम ओढतात, भांग खातात. साधू भांग खात नाही. साधू बर का, भले संधी साधू करत असेल, परंतु साधू म्हणजे सहाजांनी धुवून टाकले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे साधू कसल्या प्रकारचं व्यसन करत नाही. परंतु काही अर्थाचा अनर्थ करून, आता सांगितलं की देवी देवतांना, साधू संतांना बदनाम करतात. अर्थ समजून घेत नाही, अर्थाचा अनर्थ करतात, आपणही मरतात आणि दुसऱ्यालाही घेऊन मरतात. जसं एक उदाहरण दिलं. साधूनी बचना ग खाती तोळा तोळा. 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 आणि का ते डोळा न पाहावे. आणि का ते डोळा न पाहावे. आणि का ते डोळा न पाहावे. साधूनी बचनाग खाते तोळा तोळा. अनेका ते डोळा न पहावे. साधूनी म्हणजे साधना करून, अभ्यास करून, प्रयास करून, काही बचना खातात. साधूनी बचनाग खाती तोळा तोळा. अनेका ते डोळा न पाहावे. अनेकांना ते डोळ्यानं पाहावल्या जात नाही आणि ते तोळा तोळा बचना खातात. साधूनी म्हणजे साधना करून, अभ्यास करून. असं नाही की साधू बचना खातात, भांग खातात. साधना करून. साधूनी भुजंग धरतील हाती. साधूनी भुजंग धरतील हाती. साधूनी भुजंग धरतील हाती. साधूनी भुजंग धरतील हाती. आणि के कापती देखोनिया. आणि के कापती देखोनिया. आणि के कापती देखोनिया. साधूनी भुजंग धरतील हाती अनेक कापती देखोनिया. साधूनी म्हणजे साधना करून,
अभ्यास करून भुजंग नाग तिकडे ते नाग धरतात आणि इकडे पाहणारे थरथर कापत राहतात. एवढं विषधर साप ते कस काय धरतात? साधना करून, अभ्यास करून. साधूने म्हणजे साधना करून, असं नाही की साधू. एक जणानं हे ऐकलं, साधूने भुजंग धरतीला हाती अनेके कापती देखून या. एक सापाचं छोटस पिल्लू धरलं, म्हटलं झालो मी साधू आता. साधना करून सांगायचं तात्पर्य, साधूंचं जीवन तर अत्यंत निर्व्यसनी असतं. भगवंताच्या नामाशिवाय त्यांना कसल्या प्रकारचं व्यसन नसतं. सत्कर्माशिवाय दुसरं काही व्यसन नसतं. व्यसन करायचंच असेल भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या कामाचं व्यसन असलं पाहिजे. दानाचं व्यसन असलं पाहिजे. काही ना काही दान, श्रमदान असेल, ज्ञानदान असेल, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन, असं थोडं बहुत दान केल्याशिवाय, मदत केल्याशिवाय आपल्याला झोप येता कामा नये. भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय, थोडं बहुत दानधर्म केल्याशिवाय आपल्याला झोप येऊ नये. असं एखादं व्यसन असलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, काही काही संतांना बदनाम करतात. आणि आपण व्यसन करतात आणि मरतात. हा काही कलियुगाचा असा प्रभाव झालेला आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. कलियुगाचा प्रभाव. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. बिडी, सिगारेट, गांजा आदी हे साधूंचं कर्म नाही, सत्पुरुषाचं कर्म नाही. निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, साधूनी बचनाग खाती तोळा तोळा अनेका ते डोळा न पावे, साधूनी भुजंग धरतील हाती अनेके कापती देखून या. साधूनी साधना करून, असं नाही का साधू तर निर्व्यसनी असतात. बरेचसे साधू संत तर चहाचं देखील व्यसन नसतं. चहाचं देखील व्यसन आहे, ते देखील चांगलं नाही. विशेष करून जी मुलं मुली आहे, तरुण तरुणी आहे, त्यांनी चहाचं व्यसन करणं चांगलं नाही. हात जोडून विनंती आहे, लहान लहान मुला मुलींना चहा पाजू नका. त्यांना गावरान गाईचं दूध द्या. जसं गुरुकुलामध्ये जे 4-5 जिल्ह्यामधून 400-500 विद्यार्थी आहे, त्यांना गावरान गाईचं दूध दिलं जातं. अनुष्ठानाला जे बसतात त्यांनाही चहा दिला जात नाही, त्यांना देखील दूध दिलं जातं. चहा चांगला नाही. चहाचं व्यसन सोडून दिलं पाहिजे. लागल्यास एक पाढा पाठ करा. पाढे काढतात ना, बे एक बे बे दोन्ही 4 पाठ काढतात ना, तसं एक पाढा पाठ करा. कोणता? चहाचा. चहा एक चहा, डोळे उघडून पहा. डोळे उघडून पहा.
काही काही ते चहा समोर आला त्यांना ती ॲडव्हर्टाईज आठवते. कोणती? शुर के पिओ. शुर के पिओ म्हणतात. आणि शुर के पिलं की नंतर म्हणतात माशी होती का ना तोंडात गेले. आता माशी असेल, कचरा असेल, एखादं किडं पडलं असेल ते तर दिसतं, परंतु त्या चहामध्ये कितीतरी विष आहे, कितीतरी अंश त्या चहामध्ये विषाचे असतात, जे शरीरावर ते, बुद्धीवर ते, मनावर ते विपरीत परिणाम करतात. चहा एक चहा, डोळे उघडून पहा त्याच्यामध्ये कोणते कोणते विष आहे. चहा दोन्ही बसी, अक्कल गेली कसी. त्याला अक्कल नसते, बुद्धी चांगली येत नाही. आता सांगितलं की त्याच्यासाठी काय करा, लहान लहान मुला मुलींना गावरान गाईचं दूध द्या, जसं इथं गुरुकुलच्या मुलांना दिल्या जातं. आणि हात जोडून विनंती आहे, की त्यांना चहा देऊ नका. आता काही काय म्हणतात की बाबाजी आमच्या घरी तर गावरान गाय नाही, गाईचं दूध नाही, मग म्हशीचं दिलं तर चालन का? चालन, परंतु बुद्धी म्हशीसारखीच राहील, ताकद पुष्कळ राहील हेल्यासारखी, परंतु बुद्धी म्हशीसारखीच. म्हशीच्या बुद्धीमध्ये आणि गायीच्या बुद्धीमध्ये किती अंतर असतं बघा. एकूण गाय चालली असेल, तिकून एखादी गाडी आली असेल तर लगेच बाजूला होते. म्हशीला किती पोम पोम करा, तिच्यावरती काही परिणाम पडत नाही. थोडासा धक्का लागला की थोडीशी हलते. सांगायचं तात्पर्य, आपण काय करा, मुला मुलींना गावरान गाईचं दूध द्या. गाईचं दूध आणि आईचं दूध समान असतं. एखाद्याची आई वाढली तर काय करा, की त्याला गावरान गाईचं दूध द्या. आईच्या दुधाप्रमाणे त्याचं पोषण होतं. गायला होतो नंदी, भगवान शिवाचं वाहन आहे. सत्यम शिवम सुंदरम. म्हशीला होतो ह्याला यमाचं वाहन आहे. आपल्या घरामध्ये भगवान शिव यावे की यमदूत यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य, चहाचं व्यसन देखील करणं चांगलं नाही. चहा एक चहा, डोळे उघडून पहा. चहा दोन्ही बसी, अक्कल गेली कसी. चहा त्रिक कप, नका मारो गप. बघा पिणारे अशा गप्पा मारतात की बाई तुमचं काम लगेच झालंच, कुठपर्यंत? चहा पिपर्यंत. चहा पिले की गेली विसरून. चहा चोक साखर, कमी जाते भाकर. लक्कड पैलवान झाले. एखाद्याला मारलं तर तिथंच रडत बसतात. ताकद नाही, शक्ती नाही, बुद्धी नाही. कशामुळं? काय काय म्हणतात की दिवसभर भाकर नसले तर चालेल, परंतु चहा असला पाहिजे. चहा चोक साखर, कमी जाते भाकर. त्याची भूक कमी होऊन जाते, शरीराचं पोषण होत नाही. चहा पंचे किटली, सारे दुनिया बाटली. याचा रोग त्याला आणि त्याचा रोग त्याला.
एक चांगली हॉटेल होती, चांगली म्हणजे साफसफाई. तिथं बोर्ड लावलं होतं की तिथं घाण करायची नाही. आता तिथं असं काही बंधन नाही, यांना येऊ नये त्यांना येऊ नये. एक म्हातारा व्यक्ती काठी टेकत टेकत आला. त्याला थोडासा दमाय होता, कारण बिड्या सिगारेट नेहमी तो प्यायचा. येऊन बसला. इकडं तिकडं बघितलं की इथं घाण करायची नाही. तेवढ्यामध्ये तो मुलगा आला. त्यानं कपबशी समोर ठेवली. आता त्या म्हाताऱ्यानं कापातला चहा बशीमध्ये ओतला आणि तेवढ्यामध्ये त्याला आला खोकला, म्हणजे बेडका. मला म्हटलं बेडका समजतं ना, जो कफ. त्यानं बघितलं की तर घाण करायची नाही. मग त्यानं काय केलं, हळूच तो बेडका त्या कापामध्ये सोडून दिला. चहा पिऊन घेतला आणि चालले गेला. तेवढ्यामध्ये एक मोठे साहेब आले. ते म्हणले, लवकर चहान चहान. आता तो मुलगा साहेब आले म्हणून पटकन गेला. आता हे बरेचसे कप धुतच नाही, कारण कपाचा काही वापरच झाला नाही. बशीनं चहा पिल्यामुळं बशी धुतली आणि कप त्या बशीमध्ये ठेवला. वरून उठली गरम गरम चहा. लवकर आणून पटकन साहेबासमोर ठेवली. साहेबानं बघितलं की वरते काय काय तरकते, हे सफेद सफेद काय. तर तुम्हाला का रे हे काय चमकतं वर. आता ते चालक असतात, कारण सर्वांशी तोंड द्यायचं त्यांना पाळी आलेली असते. तो म्हटला की मलाई मलाई. साहेबाला वाटलं की आपण साहेब आहे म्हणून कमी पैशामध्ये आपल्याला मलाई दिली. साहेबानं घेतली पिऊन चहा. सांगायचं तात्पर्य, साधू संतांना चहाचं देखील व्यसन नसतं. हे जे उदाहरणं दिले, साधूनी बचनाग खाते थोडा थोडा, अनेकाते डोळा न पाहावे, साधूने भुजंग धरतील हाती, अनेके कापते देखून या सर्वांचा उद्देश काय. हे सर्व असाध्य वाटतं, परंतु असाध्य वाटत असलं तरी परंतु साध्य होऊन जातं. कशामुळं. असाध्य ते साध्य करिता सायास, 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 कारण अभ्यास तुका मने, कारण अभ्यास तुका मने, कारण अभ्यास तुका मने. एवढे जे उदाहरणं दिल्या गेले, उद्देश काय की या जगामध्ये अवघड असं काहीच नाही.
असाध्य असं काहीच नाही. असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्यानंतर अवघड असं काहीच नाही. जसं शाळेमध्ये काही मुलांना इंग्रजी अवघड वाटते, काहींना सायन्स विज्ञान अवघड वाटतं, काहींना मॅथ गणित अवघड वाटतं. अवघड का वाटतं तर अभ्यासच करत नाही. आणि अभ्यास केल्यानंतर अवघड या जगामध्ये काहीच नाही. असाध्य असं काहीच नाही. असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्यानंतर अवघड असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही. याची अनुभूती आपल्याला आली असेल, प्रत्येकानं घेतली असेल अनुभूती. जसं जे सायकल शिकले ना, सुरुवातीचा दिवस आठवा. सायकल शिकायची असते, ज्याला शिकायची असते तो सायकलवर बसतो. एक जण इकून धरतो, एक जण तिकून धरतो, तोही पडतो आणि त्यात दुसरीला घेऊन पडतो सुरुवातीला. नंतर अभ्यास झाल्यानंतर बघा काय करतो, जो स्वतः पडला होता दुसऱ्याला घेऊन पडला होता, आता चांगला अभ्यास केल्यानंतर सराव केल्यानंतर तो सायकलवर बसतो, पिंट्याला घेतो, पिंटीला घेतो, पिंट्याची आईला घेतो, त्यांचं सर्व ओझं घेतो, सर्व वराडत जवळजवळ चालतच राहतो, चालवतच राहतो सायकल. तोही पडत नाही, दुसऱ्यालाही पडू देत नाही. कशामुळं? अभ्यास केल्यामुळे. किंवा माता भगिनींना अनुभव असेल, ज्यावेळेस सुरुवातीला पोळी लाटल्या जाते त्यावेळेस जी बनते तर जवळजवळ सर्वच राज्याचे नकाशेच, एक कोणा इकडं एक कोणा इकडं. नंतर इकडं तिकडं पाहताना देखील खाली लाटणं चालू असतं आणि बघितलं की एकदम गोल एकदम. किंवा आता हे अनुष्ठानला बसलेले, सुरुवातीचा दिवस आठवतं ना, सुरुवातीला घरून आलेले असतात, एका ठिकाणी बसून जप करायचंय सांगितलं जातं, स्वयंसेवक असतात. सुरुवातीला काहींची तर अवस्था अशी होते, खूप बिकट. सरळ बसावं तर कंबर दुखत, जप करायला जावं तर बोट दुखतात, घरची आठवण यायला लागते. फलाहार करायचं असतो घरी, कधी काही लोकांना बकरीसारखं दिवसभर चरायची सवय असते. इथं सर्व शिस्तीत बसत, मौन धारण करायचे, आपलं जप करायचंय. आता हे तर थोडंसं सहन केलं जातं, परंतु सकाळीच जर का थंड पाण्याच्या नळाखाली स्नान करण्याची पाळी आली की असं वाटतं की बस आता आटोपलंच, आता काही जगत नाही, आता मरतोच. आता सांगायचं तात्पर्य की सुरुवातीला मनोमन, मोठ्यानं नाही, मनोमन ते रडत असतात. बऱ्याच जणांची अवस्था काय म्हणतात ना, या शेजारणीनं केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया, तशी अवस्था. कुठून त्याचं ऐकलं, कुठे इथे येऊन पडलो आणि इथे येऊन बसलो. आपण नसतं आलो तर बरं झालं असतं.
परंतु जसे जसे दिवस जातात, जशी जशी सवय लागते, जसे जसे साधक अंतर्मुख होतात, त्या जपाचा तपाचा अनुष्ठानाचा परिणाम ज्यावेळेस तना मनावर ते फलाराचा परिणाम सत्संगाचा परिणाम ज्यावेळेस बुद्धीवर ते मनावर ते होतो, तर एवढे अंतर्मुख होतात की बरेच जण तर बघितले जे सुरुवातीला रडत होते ना, नंतर रडणं बंद होऊन जातं, मग शेवटी रडतात. शेवटी का रडतात? त्यांना असं वाटतं की बरं होतं इथं, काही चिंता नाही, वेळच्या वेळ फलार आहे, दूध आहे, पाण्याची व्यवस्था आहे, अजून काही दिवस अनुष्ठान चाललं असतं तर बरं झालं असतं. अशी जी त्यांची मनाची अवस्था होते, तर कशामुळं? अभ्यासामुळं. सांगायचं तात्पर्य, या जगामध्ये अवघड असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही. एवढं उदाहरण देऊन एवढं जे समजवण्याचं कार्य चालू आहे, त्याचा उद्देश काय? जसं अनेक प्रकारचे उदाहरण दिले की विष की हारी पडे किंवा अभ्यासे सेवने विष पडे. तर या सर्वांचा उद्देश काय? मनोनी अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. जो अभ्यास करायचा आहे, जेवढे या ठिकाणी उदाहरण दिले, त्या उदाहरणाचा उद्देश हा आहे की असाध्य वाटणारं साध्य होऊन जातं, त्याची अनुभूती घेतली पाहिजे. विष की हारी पडे याचा अर्थ आपण विष खा आणि मरा असं नाही. मरण्यासाठी काही अभ्यासच करावा लागतो असं थोडंच आहे. मारायचं असलं तर बरेच बघा, विष खाऊन मारतात, गाडी खाली जाऊन मारतात, रेल्वे खाली जाऊन मारतात, गळफास लावून मारतात, पाण्यात बुडी मारून मारतात. त्याच्यासाठी काही अभ्यास केला पाहिजे असं थोडंच आहे. आता काय काय म्हणतील, पाण्यात उडी मारली तर खाली जातो, वरती येतो, परत खाली येतो, परत वरती येतो, नंतर मग 2-3 गटांगाळ्या खाल्यानंतर मरतो. एक दगड बांधला की खाली गेलं की खालीच. त्याच्यासाठी काय अभ्यास करायचा आहे? अभ्यास कशासाठी करायचा आहे? हे सर्व कशासाठी चालू आहे दीड तासापासून? हे याच्यासाठी की या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. अशक्य असं काहीच नाही. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. हे सर्व कशासाठी चालू आहे की अभ्यास करून काय करायचंय. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, अशक्य नाही, अवघड नाही. म्हणून कोणता अभ्यास करायचा आहे? या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूप व्हायचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी उदाहरण दिलं. मग पुनवे हुन जैसे शशीबिंब दिसेंदिसे, हरपत आवसे नाहीसी होय. तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. उदाहरण दिलं. मग पुनवे हुन जैसे शशीबिंब दिसेंदिसे. पुनवेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी, शशीबिंब म्हणजे चंद्रमा,
जसा पूर्ण विराजमान असतो आकाशामध्ये, आणि हरपत अवसे म्हणजे घटत घटत अवशेला म्हणजे अमावस्याला काही दिसत नाही, तैसे भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होईल. तशी आपली चित्तवृत्ती भोगातून शब्द स्पर्श रूप रसगंध याच्यामध्ये जी आसक्त झालेली बुद्धी तिथून काढायची आणि भगवंताकडे लावायची. हळूहळू पंडू सुता मीची होईल. बरेचसे बघा धर्मात्मा पुण्यात्मा काय करतात, कधी कधी एखाद्या अनुष्ठानाच्या सांगतेच्या निमित्तानं येतात, शेवटी प्रसादाच्या निमित्तानं होईना सत्संग श्रवण करतात. नंतर जास्तीत जास्त प्रवचन ऐकतात, नंतर एखाद्या अनुष्ठानाला बसतात, नंतर किंवा इथं सेवा करतात, सत्संग श्रवण करतात, नंतर अनुष्ठानाला बसतात आणि त्याच्यानंतर काही दिवस संतांच्या सानिध्यात राहून कायमचं सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं चिंतन स्मरण करून मुक्त होतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, मग पुनवेवन जैसे शशिबिंब दिसेन दिसे हरपत अवसे नाहीची होय, तैसे भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होईल. देव पाहवयासी गेलो तेथे देवच उंटेलो, पाहवयासी गेलो देव तेथे मी स्वयमेव अशी अनुभूती येईल. अशी अनुभूती घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा जो सिद्धांत आहे त्याची अनुभूती प्रचिती घेतली पाहिजे. तो सिद्धांत आपल्या समजण्यासाठी कोणता, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड काही नाही काही वाढत तोच वरी. त्याच्यासाठी जसे उदाहरण दिले, ओले मूळ भेदी खडकाचंग दोरे चिरा कापे पाडेला काचणी अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैसा बसण्याचे ठावं जठरी बाळा व्हावं हे काय. या जगामध्ये सुरुवातीला अगदी सर्व अशक्यच वाटतं. छोटंसं बाळ चालण्याचा प्रयास करतं, पडत राहतं. त्याला असं कदाचित असं वाटत असेल लहानपणी की आता चालू नाही शकत, पण चालायला लागतं. बोलता येत नाही, चांगलं बोलायला लागतं. सायकल एक दोन पटक्या खाल्ले का असं वाटतं की आता जमणार, होऊन जातं. चपाती लाटणं थोडंसं कठीण वाटतं, होऊन जातं. पाण्यात पोहायला जात होतं सुरुवातीला, कडाला जरी गेलं तरी तोंडामध्ये पाणी जातं, नाकामध्ये पाणी जातं, असं वाटतं की नाही जमणार. पण नंतर असा पोहतो की आपण तर तरतो, दुसऱ्याला तारण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. कशामुळं? अभ्यासामुळं. अभ्यास करा. कोणता अभ्यास करा? आपण तरुण जगाला तारण्याचा अभ्यास केला पाहिजे. संत सांगतात की आपण तरुण विश्व तारा, आणि आपण तरुण विश्वाला तारायचं असेल तर त्याच्यासाठी काही ना काही नियम, काही ना काही आचार, काही ना काही विचार आपल्या जीवनामध्ये घेतले पाहिजे. म्हणून एक नियम जो आपल्याला सांगितला कोणता, की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. प्रातःकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. म्हणून बरेचसे धर्मात्मा बऱ्याचशा गावामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात आणि ब्रह्ममुहूर्तामधून काय करतात, जसं महान संत बहिणाबाई सांगते, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, नित्य 10-15 मिनिटाचं अनुष्ठान असेल, ते सर्व केलं पाहिजे. म्हणून धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात आणि काय करतात, स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताचं ध्यान करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.